बसायचंय आणि काहीतरी खाऊन घ्या. काय झालं? काय नाही, काळजी करत बसले होते एकट्या रूम मध्ये. ब्रेकफास्ट पण नाही केला. का? इथे यावंसच वाटत नव्हतं. हो, पण कशामुळे? ईशा नाहीये ना, आणि विक्रांत सुद्धा घरी आले नाहीत कालपासून. या आय न्यू इट. ते दोघे या घरात नाहीत म्हटल्यावर या घरात कोणीच नाही ना. म्हणजे हे घर तुमच्यासाठी रिकामा असेल आता. नाही जयदीप, बोलू दे मला. अरे आपण असून सुद्धा त्यांना घर रिकामा वाटतंय. आम्ही आहोत ना मॉम-इन-लॉ, आम्ही आहोत. तुम्ही नव्हता म्हणून जयदीपने त्याच्या ब्रेकफास्टला सुद्धा सुरुवात केली नव्हती. आणि तुम्हाला फक्त ब्रो-इन-लॉ आणि ईशा यांचीच काळजी. फक्त ते आले नाहीत म्हणून तुम्हाला खावंसं वाटत नाही. आमचं काय, आम्ही आहोत ना इथे. अगं तसं नाहीये. नाही मॉम-इन-लॉ, असंच आहे. नाहीतर आमचा विचार करून तुम्ही ब्रेकफास्ट करायला आला असता. सोनिया वेट. अगं तुला सुद्धा तिच्यासारखंच वाटतं का रे? नाही आहे सर, यू डोंट वरी. तुम्ही आधी खाऊन घ्या, काहीतरी घ्या. ती सुद्धा ब्रेकफास्ट अर्धवट टाकून गेली. तुम्ही काळजी नका करू आई सर, मी बोलेन तिच्याशी. तुम्ही खाऊन घ्या प्लीज. ईशा, आपण कुठे चाललोय? तू सांगणारच का मला काही? रुपाली, आपण जोगतिणीकडे चाललोय. चल. जोगतिणीकडे? हो, आणि तिथे काम नाही झालं तर पुढे चाललोय. 1 मिनिट, म्हणजे तू एवढा वेळ बाहेर राहणार आहेस? आणि घरी काय सांगितलंस? काहीच नाही, मी गपचूप निघून आले. रुपाली, तू आधी घरी चल. रुपाली थांब ना. नाही ईशा, तू काहीही न सांगता घरातून निघून आलीस. रुपाली, मला कळतंय का ते, पण मी जर आई बाबांना विचारलं असतं तर त्यांनी मला सोडलं असतं का बाहेर? ईशा, अगं पण बरं नसताना बाहेर पडणं इतकं काय महत्वाचं? हे, ही बाई कोण आहे हे जोगतीण मला सांगू शकेल असं वाटतंय, आणि म्हणूनच मला तिला भेटायचंय. रुपाली प्लीज ना. अगं निदान तू तरी समजून घे मला. ही कोण आहे हे कळल्याशिवाय मला नाही चैन पडणार आहे. ठीक आहे, आपण जाऊया. पण मला सांग, ही जोगतीण आपल्याला कुठे भेटेल? मला माहितीये, ह्या रस्त्याला सरळ गेलं ना की एक झाड आहे, त्या झाडाच्या इकडे बसलेली असते ती. आपण जाऊन बघूया. चल. ठीक आहे. अंबाबाईचा उदा उदो. काय ग पोरी, तू इथं? ही कोण आहे? मला काय माहित? अगं तू मला परत बघायला सांगितलंस ना, तेव्हा मला हाच चेहरा दिसला. तू ओळखतेस का हिला? पोरी, मी कशी ओळखन ग? का? देवी आईला जर हा चेहरा मला दाखवायचा असता तर मला परातीत दिसला नसता का? ज्याचं कर्म फळ त्यालाच मिळतं पोरी. जे ज्याला दिसायचं ते त्यालाच दिसतं. पण म्हणजे तू हिला ओळखत नाहीस? नाही पोरी, जे ज्याच्या नशिबात असतं ते त्यालाच दिसतं. ज्याचं देणं ते त्यालाच फेडावं लागतं. काळजी करू नको, आई अंबाबाई तुझ्या पाठीशी हाय. विश्वास ठेव तिच्यावर. उदय ग अंबे, उदय.
पहा कोण आहे. नक्की ईशा वहिनीच आहेत ना? अहो मग दुसरं कोण असणार? हे गेले दुकानात. अच्छा. ईशा, ए ईशा बाळा. ऐका ना, तुम्ही ना ते पांघरून काढून बघा ना जरा. हा का? अहो झोप लागली आहे तिला चांगली, असू देत. नाही, तुम्ही काढून बघा ना पांघरून, एकदा ओढून बघा. काही काय बोलताय तुम्ही? अहो दुसरं कोणतरी आहे तिकडे, तुम्ही काढा ते पांघरून. दुसरं कोण असणार आहे? अहो ते उषा. अहो, कोण उषा? उषा कोण? काही बोलता का हो तुम्ही? नाही, माहित नाही. तुम्ही ना प्लीज काढून बघा ना जरा. काढा प्लीज. बघा, ईशाचे म्हटलं होतं ना तुम्हाला. आई, ईशा, आई अगं पांघरून का काढलंस? हो यांनीच सांगितलं मला. झेंडे सर, तुम्ही? वहिनी तुम्ही इथं? मग मी आणखी कुठे असणार? तुम्ही तर तिकडे. तिकडे कुठे? नाही काही नाही. तुमची तब्येत बरी आहे का नाही ते बघायला आलो होतो. हो म्हणजे तशी बरी आहे, फक्त मध्ये मध्ये थंडी वाजते. काळजी घ्या. हा वहिनी, तब्येतीची चौकशी करायला आलो होतो मी. येतो मी. थांबा, चहा कर. नाही नाही नको, मी जरा गडबडीत आहे. काळजी घ्या. हा वहिनी. काय असे काय? झेंडे सर, तुम्ही इथे? का? नाही, बऱ्याच दिवसांनी दिसताय ना, म्हणून विचारलं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाहीये, पण ओके आहे ना सगळं? ईशा, झेंडे सर ओके आहेत. अगं काय आहे? हा, ते भेंडे काहीतरी वागताय, तुम्ही काहीतरी वागताय. कठीण आहे. तू काय बोलला होतास रे? ईशा बाहेर आहे म्हणून? हो सर. बस. हो सर म्हणून सांगतो. ईशा तिथं तिच्या घरी आहे, झोपली आहे. काय साहेब, आई रक्ताची शपथ साहेब, ती एका जोगतिनीला भेटली आणि जालिंदर नावाच्या माणसाशी फोनवर बोलली. काय प्रूफ आहे? हो साहेब, तिचे कॉल रेकॉर्ड चेक करा, सगळं कन्फर्म होईल. हा ठीक आहे, ठेव फोन. हा साहेब, एक रिक्वेस्ट होती. मी तुम्हाला एक नंबर पाठवतो, त्या नंबर जरा कॉल डिटेल्स पाहिजे होते आजचे. अर्जंट आहे सर. नाही, विक्रांत सरांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे म्हणून. थँक्यू सर. सॉरी ईशा, पण बरं झालं ना आपण साडीच्या मागच्या बाजूने पटपट पळत वरती आलो होते. हो ना, पण मी आधी एवढी पटापट कधीच चालले नव्हते. मी तरी कुठे चालले होते. ईशा, पण आपण त्यांना मस्त गंडवला. फायनली सुटलो. नाहीतर त्यांना काय वाटलं असतं की तू घरात असूच शकत नाहीस. पण त्यांचा संशय आता दूर झाला असेल. सो आता नो प्रॉब्लेम. अगं नो प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? अगं काय झालं, मी खाली उभा होतो आणि झेंडे सर कोणाच्या तरी फोनवर बोलत होते. त्यांनी ईशाचे सगळेच्या सगळे कॉल रेकॉर्ड्स मागवलेत कोणाकडून तरी. बापरे, म्हणजे ते हे एवढं सगळं करू शकतात हे आपल्या कसं का नाही लक्षात आलं? हे बघ, ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला खूप जपून वागावं लागेल. ईशा, तुला एक सांगू? बोल ना. मला असं वाटतंय की तू सासरी जा हं? लगेच. अगं पण तू तिला असं करायला का सांगतेस? अरे तूच बघ ना, ज्या अर्थी झेंडे सरांनी हिचे कॉल रेकॉर्ड्स मागितलेत, याचा अर्थ त्यांना काहीतरी संशय आलाय. करेक्ट,
आणि आता तर त्यांना हेही कळणार आहे की हिने कोणाकोणाला कॉल्स केलेले. एक्झॅक्टली. ईशा, म्हणून मी तुला सांगते की तू आता तिथे जा. म्हणजे त्यांना जर काही संशय आला असेल तर तो दूर होईल ना. रुपाली, तिला जर सासरी आपली काही मदत लागली तर ही म्हणजे कसं करणार हे? आपण फोनवर कनेक्टेड राहूया ना. हा राईट. ईशा, तुला कधीही काही लागलं ना तर लगेच आम्हाला फोन कर. फोन असो. कोणाचा आहे? कोणाचा आहे? रुपालीच आहे. मी बोलून येते. नाही, इथे बोल, माझ्या समोर. घे फोन, घे. सर, तिला काय बोलायचंय मला माहित नाही. पर्सनल. मला ऐकायचंय. तू जर खरं बोलतेस ना, मग घाबरतेस कशाला? फोन घे आणि स्पीकरवर टाक. फोन घे आणि स्पीकरवर टाक. बोल माझ्यासमोर. टाक. हॅलो. हॅलो. तिचा फोन स्पीकरवर आहे. हे तुम्हाला कसं कळलं? फालतू प्रश्न विचार नकोस. विक्रांत तिच्या बाजूला असण्याची शक्यता आहे. मी सांगितलंय तेच बोल. ओके? हॅलो रुपाली. हॅलो ईशा, कुठे आहेस तू? मी घरी आहे. गुड. पोहोचलीस ना नीट? अगं मग मला कळवायचं नाही का ठरल्याप्रमाणे? ठरल्याप्रमाणे म्हणजे? अगं अशी काय करतेस तू? आपलं ठरलं नव्हतं का तू घरी गेल्यानंतर विक्रांत सरांशी बोलणार आणि मग मला फोन करून सगळं सांगणार, अशी बोलली होतीस ना मला? काय? अगं अशी काय करतेस? आपला प्लॅन झालाय ना. आपला प्लॅन ठरला होता ना. तू इथून गेल्यावरती विक्रांत सरांना सगळं सांगणार हे असं ठरलं होतं ना. मग बोललीस का सरांशी? नाही बोलले. काय? अगं तू जरा वेडी आहेस का? तू अजून बोलली नाहीये सरांशी? रुपाली. ईशा, अगं आपण जेव्हा इतकी मोठी रिस्क घेतो तेव्हा ते सगळं विक्रांत सरांना माहिती असायला पाहिजे ना. घाबरून कसं चालेल? हो हो. अगं असं काय करतेस तू? मला ना तुझं काही कळतच नाहीये. तुला आठवतं ना आपला काय प्लॅन ठरला होता ते? का तोही विसरलीस? हो हो. नाही. ओके ओके. अगं किती नर्वस झालीस तू. बरं ठीक आहे, ऐक. आपलं काय ठरलं होतं की आज रात्री 8 वाजता बोरिवली नॅशनल पार्क जवळ जालिंदरला बोलवायचं आणि ते सगळं विक्रांत सरांना सांगायचं. म्हणजे विक्रांत सर तिकडे जातील आणि त्याला पकडतील. राईट? हाच प्लॅन होता ना आपला? हो, हाच प्लॅन होता. ठीक आहे, मग आता अजिबात वेळ घालवू नकोस आणि विक्रांत सरांना सगळं सांगून टाक. हो, सांगते. ऑब्व्हियसली ते तुला विचारतीलच की या सगळ्या फंदात पडायची तुम्हाला काय गरज होती. तेव्हा मग विक्रांत सरांना सगळं खरं खरं सांगून टाक की जालिंदर तुला सारखा सारखा फोन करून त्रास देत होता, त्यामुळे तुला हे सगळं करावं लागलं. आणि ईशा, अजिबात घाबरू नकोस. सगळं नीट स्पष्ट काय ते सांगून टाक. अगं विक्रांत सर आपलेच आहेत ना. हो. उलट त्यांना सगळं सांगून टाकलं ना की आपल्यावरचं टेन्शन कमी होईल आणि मेन म्हणजे त्यांच्या जीवावरचं संकट टळेल. आज रात्री 8 वाजता बोरिवली नॅशनल पार्क जवळ. विसरू नकोस. चल बाय. हॅलो हॅलो ईशा. हा. तू विक्रांत सरांना सगळं नक्की सांगा, नाहीतर मग सगळं सांगायला मलाच यावं लागेल. नाही, सांगते मी. ठीक आहे, ठेवते. काय सगळं ईशा? हे सगळं खरं आहे? हो सर. पण मग बोलली का नाहीस तू मला? इतका वेळ आपण एकमेकांशी बोलतोय ना. सर, मी सांगणारच होते तुम्हाला, पण
मला खूप भीती वाटली सर. म्हणजे जालिंदरची आणि तुम्ही काय म्हणाले या सगळ्याची, आणि मग तुम्ही म्हणालात की मी विश्वासघात केलाय म्हणून. कशी आहेस तू ईशा? सगळं तू केलंस, इतकं मोठं टेन्शन घेतलंस, इतकी मोठी रिस्क का घेतलीस तू ईशा? सर कारण कारण माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. हो. आता तुझ्या नवऱ्याची काळजी नाही करायची. त्या जालिंदरला तुझा नवरा संध्याकाळी बरोबर बघून घेईल. आय लव्ह यू ईशा, आय लव्ह यू. आणि तुझा नवरा सुरक्षित आहे, तू घरी परत आलाय. वन पीस. यू शुड बी हॅपी ईशा. कम ऑन ईशा, ये इकडे. सर मी आलेच. काय झालं? काय झालं? सर मी ईशा प्लीज, आता मला एकट्याला सोडून नको जाऊस प्लीज. सर ईशा, त्या नराधमाशी 2 हात करून आलोय मी. काही वेळ बस माझ्याजवळ, बोल माझ्याशी. सर मी आलेच. ईशा, हॅलो ईशा. हॅलो रुपाली. काय झालं? विक्रांत सर आले घरी परत? हो ते आलेत. ओके. काय झालं असेल ग तिथे? म्हणजे तुला काही जालिंदरचा फोन आला का? मला नाही ग, पण विक्रांत सरांनी तुला सांगितलं असेल ना तिकडे काय झालं ते? रुपाली, सर मला म्हणाले की त्यांनी जालिंदरला पोलिसांच्या हवाली केलंय. पोलिसांच्या हवाली? म्हणजे जालिंदर परत जेलमध्ये? काही सांगता येत नाही रुपाली. तसं नसूही शकतं, काहीतरी वेगळंच घडलेलं असू शकतं. एक मिनिट ईशा, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? गजा पाटीलच्या बाबतीत सुद्धा सर असंच म्हणले होते. पण आपल्याला कळलं ना की नेक्स्ट डे त्याला बेल मिळाली आणि तो मेला. मेला? म्हणजे तुला असं वाटतंय की जालिंदर सुद्धा? काही सांगू नाही शकत रुपाली. काय माहिती काय झालं असेल. रुपाली, मला खरंच खूप भीती वाटते ग सरांची. मी कशी राहू त्यांच्या बरोबर? आणि मुळात सर असं काहीतरी वागू शकतात यावर कसा विश्वास ठेवू मी? मी काय करू मला काहीच कळत नाहीये ग. हॅलो ईशा. ईशा, काय झालं ग? आईशी बोलत होतीस का? आठवण येते का आईची? मी समजू शकते, होतं असं कधी कधी. हे बघ, मी तुला जन्म दिला नसला ना तरी मी आईच आहे तुझी, सासू नाही. तू मला आमच्या राजनंदिनी सारखीच आहेस. जा, रडू नकोस. लग्नानंतर होतं असं कधी कधी. आणि विक्रांतना भेटलीस ना की छान वाटेल तुला. विसरशील सगळं. ते वाट बघत असतील तुझी. जा. आई साहेब, एक विचारू? हा,
विचार. नाही म्हणजे मी आज तुमच्या खोलीत झोपलं तर चालेल? चालेल, हरकत नाही. चल. साहेब येऊ का? या. साहेब आज ईशाताई साहेब आईसाहेबांच्या खोलीमध्ये झोपणार आहेत. तुम्हाला काही हवंय का? नकोय. येतो. हा काय प्रकार आहे? ईशा अशी का वागते? तिला कसला संशय तर आलेला नाही? जालिंदरनं काही सांगितलं नाही ना? कुठल्याही कारणानं तिचा माझ्यावरचा विश्वास जर का उडाला असेल तर मला तो काहीही करून परत मिळवायला हवा. एक प्लॅन मी माझ्या डोक्यात पक्का करून गेलो होतो. पण तुमच्या प्लॅन प्रमाणे गोष्टी होतील याची खात्री होती तुम्हाला? रिस्क तर घ्यावीच लागते. मी एक बिझनेसमन आहे. रिस्क घेणं माझ्या रक्तात आहे. नाही पण तुम्ही वाचलात कसे या सगळ्यातून? माझ्याकडे गन होती. मी ती विक्रांतवर रोखली. तुम्ही सरांवर गोळ्या झाडणार होतात? अर्थात. म्हणजे तुम्ही सरांना ठार मारून टाकणार होतात? ईशा, मी विक्रांतवर गन रोखले. त्याचा राईट हँड झेंडे माझ्या अंगावर धावून येणार ते माहिती होतं मला. समच्या साला आमच्यात झटापट होणार हे मी गृहीत धरलं होतं. झटापटीत मी गन मुद्दाम झेंडेच्या हातात दिली आणि ती विक्रांतला दिली. विक्रांतने ती माझ्यावर रोखली. त्याचा चमचा त्याला सांगत होता की मार गोळी संपव याला, पण विक्रांतने मला पळून जाण्याची संधी दिली. जा पळ पळ. विक्रांत तुला शेवटचा चान्स देतोय. तुझं नशीब आजमावण्याचा. पळ. मी पळालो, पण दूर गेल्यावर त्याने नेम धरलाच. 2 गोळ्या झाडल्या. आता माझा प्लॅन आहे का? माझ्या गन मधल्या गोळ्या नकली होत्या. विक्रांतने माझ्यावर गोळी झाडली तरी मला काही होणार नाही हे माहिती होतं मला. म्हणून त्याने गोळी झाडतात मी जरा दूर जाऊन पडलो. त्या दोघांनी मला पाहिलं. पडताना माझ्या खिशातलं लाल रंगाचं पाणी मी तिथं सांडलं. अंधार होता त्यामुळे जखमही करून घेतली. ते दोघे धावत माझ्या जवळ आले. दुसरा फायदा असा झाला की माझी विल्हेवाट लावायची घाई त्या दोघांनाही झाली होती. मी मेलो असं त्यांना वाटलं, त्यामुळे झेंडेने मला बाजूच्या तळ्यात फेकून दिलं. मला बरंच झालं. मी सही सलामत सुटलो. नाही पण सरांकडे त्यांची स्वतःची बंदूक आहे. ती जर त्यांनी तुमच्यावर वापरली असती तर मग आज आपण असं इथे बोलत उभे नसतो. म्हणजे तुमचा प्लॅन वर्क झाला नसता तर तुम्ही... म्हटलं ना, रिस्क घ्यावीच लागते. काही गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतात. मरणाची सुद्धा तयारी ठेवावी लागते.
15 वर्ष जेलमध्ये सडलेला माणूस मरण जगलेला असतो. तो काय मरणाला घाबरणार? काल रात्री नशिबानं मरणाला सुद्धा जिंकलं मी. आता तूही जिंकशील, कारण आता हरायची वेळ विक्रांतची आहे. पण मी नाही सरांना हरवू शकत. घाबरू नकोस. फक्त तुला सगळं कळलंय त्याचा संशय सुद्धा त्याला येऊ देऊ नकोस. बाकी मी आहेच. काही मदत लागली तर नक्कीच कर. जालिंदर आता पकडला गेला, त्याचा त्रास संपला. तो आता पोलिसांच्या ताब्यात. त्याला काय शिक्षा करायची ते पोलीस कसं करतील. विक्रांत सर खोटं बोलतायत हे तर नक्कीच आहे. मी त्यांचा चेहरा जगासमोर आणेन. जगासमोर आणशील, पण तुला त्यातून काय मिळणार आहे? पुढे काय? त्यांनी गजा पाटीलला मारलं, त्यांनी जालिंदरला मारायचा प्रयत्न केला. इतके घातकी कसे होऊ शकतात सर? हे सत्य तू जगासमोर घेऊन आलीस तर तुझं काय होईल? पण सत्य समोर यायलाच हवं ना. जे चूक आहे, जे अयोग्य आहे ते लोकांना कळायला नको का? मला नक्की काय हवंय? मला सांग, तुझ्या नजरेमध्ये पूर्वीसारखं प्रेम का नाही आहे का? ईशा, माझ्याशी बोल ना. तुझ्या मनात काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असतील तर मला सांग, आपण चर्चा करूया. पण प्लीज असा अंतर नको ठेवूस माझ्यापासून. सर पण असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये? मग आपण आता हे जे असं वागतो एकमेकांशी, हे नेहमीसारखं आहे? जेवढ्याच तेवढं उत्तर देतेस तुम्हाला, आणि ते सुद्धा हे असं नाहीये किंवा ते तसं नाहीये इतकंच. काय काय झालं ईशा? बोल. मला सांग, तुझ्या मनात माझ्याविषयी कोणी काही भरवलंय का ईशा? आता तूही जिंकशील, कारण आता हरायची वेळ विक्रांतची आहे. फक्त तुला सगळं कळलंय याचा संशय सुद्धा त्याला येऊ नकोस. राव, का करेल कोणी असं? तशी माणसं आहेत आजूबाजूला. कारण हवं तर मी नाव घेऊ शकतो. जालिंदर, ईशा, तुझा जन्मही झाला नव्हता ना तेव्हापासून मी ह्या इंडस्ट्रीत काम करतोय. तुला कोण कशा पद्धतीने त्रास देऊ शकतं, कशा प्रकारचा त्रास देऊ शकतं हे मला चांगलं माहिती आहे. सांग, जालिंदरनी तुला माझ्याबद्दल काही खोटं नाटं सांगितलंय का? ते तो गेल्या अनेक दिवसापासून तुझ्या पाठीमागे होता. ईशा, जालिंदर हा चांगला माणूस नाहीये, तो वाईट आहे. आणि तू खूप भोळी आहेस ईशा. तो तुला सहज गंडू शकतो. खरं तर तुम्हीच केलंय. काय काय म्हणालीस? मला म्हणायचं होतं की सर, तुम्ही माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. मी तुझ्यापासून? सर, तुम्ही हे लपवलं की तुम्ही सरंजामे नाही. तुम्ही हे लपवलं की राजनंदिनी ही आईसाहेबांची सावत्र मुलगी होती, म्हणजे जयदीप भाऊजींची मोठी बहीण होती. हे सगळं मला सांगून टाकायला काय हरकत होती सर? यात लपवण्यासारखं होतच काय? अच्छा, म्हणजे माझ्यावर इतकाच आरोप आहे तुझा? इतकंच?
विश्वासाचं तत्व मला कोणी शिकवलं? तुम्ही. आपलं जे नातं आहे ते कशाच्या जोरावर उभं राहिलं सर? विश्वासाच्या. मग हे असं असताना तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी माझ्यापासून का लपवून ठेवल्यात? का नाही सांगून टाकलं मला सगळं खरं खरं? का खोटं बोललात माझ्याशी? सर, तुम्ही माझा विश्वास कसा मोडू शकता? सर, आणि अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवल्यात. जोपर्यंत आपल्यात माझ्यापासून लपवून ठेवलेली गुपित आहेत ना सर, तोपर्यंत मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? सांगा ना, कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर सर?